गुड मॉर्निंग स्टुडंट्स. बेटा ठीक आहे, मागच्या सेशनमध्ये कुठले कुठले होते हिस्टेरिसिस लूप, वेस्टर्न मॅग्नेटिझम, कोल्सी फोर्स आणि अजून कुठले होते बेटा हिस्टेरिसिस लॉस. आता जो आपल्याला पुढचा कन्सेप्ट आज शिकायचा आहे तो म्हणजे अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आहे तो मी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये मी तुम्हाला काल दोन लॉज लिहायला सांगितले होते. कुठले कुठले बेटा? फॅराडेजचा फर्स्ट लॉ आणि फॅराडेजचा सेकंड लॉ. फक्त हेडिंग टाकायला लावली होती. ठीक आहे, आता आज आपल्याला डिटेलमध्ये त्याच्याबद्दल बघायचं. सगळ्यात पहिला लॉ कुठला आहे बेटा? फॅराडेजचा फर्स्ट लॉ. कुठला लॉ आहे? फॅराडेजचा फर्स्ट लॉ. फॅराडेजचा फर्स्ट लॉ काय म्हणतो? फॅराडेजचा फर्स्ट लॉ काय म्हणतो बेटा? तुम्हाला थोडंसं सिंपल मध्ये सांगायला गेलं तर फॅराडेजचा फर्स्ट लॉ काय म्हणतो नीट लक्ष द्या. सपोज एखादा हा नॉर्थ पोल असेल आणि हा कुठला बेटा? साऊथ पोल. हे मॅग्नेट्स आहेत. ठीक आहे, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. नॉर्थ पोल आणि साऊथ पोलच्या आतमध्ये इथे मध्यभागी काय असतात बेटा माहिती आहे का? मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस असतात. मध्यभागी काय असतो? मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स. आता मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स म्हणजे काय? त्याला एक प्रकारचा अजून एक नाव आहे फ्लक्स आहे. फ्लक्स म्हणजे काय बेटा? तुम्हाला आठवत असेल हा एक प्रकारचा फोर्स असतो. आता मला सांगा, नॉर्थ पोल घेतला, साऊथ पोल घेतला, 100% दोघांमध्ये काय अट्रॅक्शन, पण तो अट्रॅक्शन आपल्याला दिसतं का बेटा? नाही, पण काहीतरी तो अट्रॅक्ट करेल म्हणजे करेल. त्या कन्सेप्टला त्याने काय नाव दिलं बेटा? मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस किंवा फ्लक्स. आता सपोज त्या मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेसच्या इथे मी एखादा कंडक्टर ठेवून दिला एखादा कंडक्टर किंवा एखादा कॉईल ठेवून दिला. ठीक आहे, आणि ही जी कंडक्टर आहे किंवा ही जी कॉईल आहे त्या कंडक्टरला किंवा कॉईलला मी काय केलं बेटा? आता रोटेट करणार आहे. ही काय बेटा आहे? कंडक्टर. याला काय नाव दिलंय? कंडक्टर. कंडक्टर और कॉईल. कंडक्टर और कॉईल. ही जी कॉईल आहे किंवा ही जी कंडक्टर आहे किंवा हा जो कंडक्टर आहे त्या कंडक्टर किंवा कॉईलला मी काय करेल? आता रोटेट करेल. मेकॅनिकल फोर्स काय लावेल. मेकॅनिकल फोर्स लावल्यामुळे ही जी कंडक्टर किंवा कॉईल काय होईल बेटा? रोटेट होईल. आता फॅराडेजचा फर्स्ट लॉ काय म्हणतो नीट लक्ष द्या. फॅराडेजचा फर्स्ट लॉ काय म्हणतो? जर एखादा कॉईल आहे किंवा एखादा कंडक्टर आहे तो मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेसच्या मध्यभागी ठेवला असेल. ठीक आहे, एखादा कॉईल आहे किंवा एखादा कंडक्टर आहे मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेसच्या मध्यभागी ठेवला असेल. अजून एखादा कॉईल आहे किंवा एखादी कंडक्टर आहे त्याला काय ठेवलं बेटा? मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेसच्या मध्यभागी ठेवले आणि त्याला रोटेट केले. रोटेट केलं किंवा चेंज केलं बेटा. रोटेट करणं म्हणजे काय? तिथे चेंज शब्द आहे. फर्स्ट लॉ मध्ये त्यांनी चेंज शब्द वापरलेला आहे. सेकंड लॉ मध्ये मुव्हिंग किंवा रोटेटिंग असा शब्द वापरलेला आहे. ठीक आहे, फर्स्ट लॉ मध्ये कुठला शब्द आहे बेटा? चेंज हा शब्द महत्वाचा आहे. पुढच्या लॉ मध्ये कुठला बेटा? रोटेट किंवा मुव्हिंग शब्द महत्वाचा आहे. इथे काय करतोय? हा जो कंडक्टर किंवा कॉईल आहे याला मी काय केलं? रोटेट केलं. याच्यामुळे हा जो मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस आहे त्याला काय होतं बेटा? कट केले जातात. काय होतात? मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस कट होतात किंवा मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस का फ्लक्स काय होतो माझा? चेंज होतो. फ्लक्स चेंज झाला रे झाला. आता जे बोलतोय ते महत्वाचं आहे. फ्लक्स चेंज झाला रे झाला. फ्लक्स चेंज झाला रे झाला. फ्लक्स चेंज झाला रे झाला. 100% तिथे ईएमएफ इंड्यूस होतो बेटा. काय इंड्यूस होतो? 100% तिथे ईएमएफ इंड्यूस होतो. हे कोणी सांगितलं? फॅराडेजच्या फर्स्ट लॉने. हे कोणी सांगितलं? फॅराडेजच्या फर्स्ट लॉने. पुन्हा एकदा फॅराडेजचा फर्स्ट लॉ काय म्हणतो की बाबा रे सपोज एखादा करंट कॅरिंग कंडक्टर आहे त्याच्यामध्ये त्याला करंट कॅरिंग एखादा कंडक्टर आहे त्याला मी मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस मध्ये ठेवलेले आहे. त्या मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेसला मी त्याला कंडक्टर रोटेट केलं, मूव्ह केलं, त्याच्यानंतर फ्लक्स काय झाला? चेंज झाला. फ्लक्स चेंज झाला 100% तिथे काय इंड्यूस होईल बेटा? ईएमएफ इंड्यूस होईल. ईएमएफ इंड्यूस होईल. बरं ठीक आहे, मान्य केलं ईएमएफ इंड्यूस झाला. पण तो ईएमएफ किती वेळ राहील? जोपर्यंत तो माझा फ्लक्स काय होतोय? चेंज होतोय. फ्लक्स चेंज कधीपर्यंत होईल? जोपर्यंत माझी कॉईल काय होते? रोटेट होते. कळलं? हे कोणी सांगितलं? सगळं फर्स्ट लॉ. पण फर्स्ट लॉने काय काय सांगितलं? पुन्हा एकदा फर्स्ट लॉ काय म्हणतो की सपोज एखादा कंडक्टर आहे त्याला मी मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस मध्ये ठेवलेलं आहे. ठीक आहे, त्याला रोटेट केलंय. रोटेट केल्यावरती तो काय करेल? मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेसला कट करेल किंवा चेंज करेल 100%. त्याच्यामुळे हा इथे ना बेटा एक सर्किट जोडलेलं असतं. इथच्या साईडला इथे काय जोडलेलं असतं? सर्किट. या सर्किट मधून ना तुम्हाला करंट फ्लो होताना दिसतो. या सर्किट मधून काय फ्लो होताना दिसतो? करंट फ्लो होताना दिसेल. तो जो करंट आहे ऑटोमॅटिकली, आता इथे मला सांगा कुठून आपण करंट दिला का? नाही दिला, पण तो ऑटोमॅटिकली काय झाला? प्रोड्यूस झाला. हे कोणी सांगितलं मला? फॅराडेजच्या फर्स्ट लॉने. हे कोणी सांगितलं? फॅराडेजच्या फर्स्ट लॉने. अत्यंत महत्वाचा कन्सेप्ट आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकलच्या बेसच्या हिशोबाने. म्हणून एवढं अतुलतेने तुम्हाला याच्याने सांगतोय, मनापासून सांगतोय. ठीक आहे, प्लीज लक्ष द्या. फाईन. ठीक आहे, एकदम आयएमपी कन्सेप्ट आहे. प्लीज कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐका. प्लीज कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐका. पुन्हा एकदा फॅराडेजचा फर्स्ट लॉ. लास्ट टाइम फॅराडेजचा फर्स्ट लॉ काय म्हणतो बेटा? सपोज एखादा मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस, एखादा पोल्स घेतले, नॉर्थ पोल साऊथ पोल, त्याच्या आतमध्ये मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस असतातच. फ्लक्स असतो. त्या फ्लक्सच्या आतमध्ये मी एखादा कंडक्टर ठेवला, त्याला रोटेट केलं, फ्लक्स माझा चेंज झाला. फ्लक्स चेंज झाला 100%. तिथे काय होईल बेटा? ईएमएफ इंड्यूस होईल. ईएमएफ आला म्हणजेच व्होल्टेज आला. व्होल्टेज आला म्हणजेच तिथे काय आला बेटा? करंट आला. लक्षात ठेवा. कसं काय? तुम्ही म्हणाल सर कसं काय? ईएमएफ म्हणजेच व्होल्टेज. ईएमएफ आणि व्होल्टेज हे दोघं एक असं सगळ्यांना माहिती आहे. V इज इक्वल टू सगळ्यांना माहिती आहे I इंटू आर. हा ओम्स लॉ मध्ये शिकलोय आपण. V इज इक्वल टू आय आर म्हणजे व्होल्टेज आला म्हणजेच तिथे काय आलं बेटा? करंट पण आला आणि रेजिस्टर पण आला. ठीक आहे,
बर, आता मान्य केलं, ईएमएफ आला, व्होल्टेज आला, करंट आला, सगळं आलं, मान्य केलं. पण तो किती वेळेसाठी राहील? तेवढ्या वेळेसाठी जोपर्यंत हा फ्लक्स काय होईल बेटा चेंज. फ्लक्स चेंज कधीपर्यंत होईल? जोपर्यंत माझा कॉईल काय असेल बेटा रोटेट करत असेल. काय बोललो काय नाही कळालं? अजून एकदा सांगतो, ठीक आहे, अजून 2 वेळेस सांगेल, कॉन्सन्ट्रेशन देऊन नीट ऐका. फॅराडेजचा फर्स्ट लॉ काय म्हणतो बेटा? फॅराडेजचा फर्स्ट लॉ की सपोज एखादे मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस असतील किंवा फ्लक्स असेल, त्यालाच फ्लक्स म्हणतात, त्याच्या आतमध्ये मी एखादा कंडक्टर ठेवलेला असेल, त्या कंडक्टरला किंवा कॉईलला काय केलं? रोटेट केलं. रोटेट केल्यावरती तो फ्लक्सला काय करतो? कट करतो. जेव्हा जेव्हा माझा फ्लक्स कट होतो किंवा चेंज होतो तेव्हा तेव्हा माझा काय इंड्यूस होतो बेटा? ईएमएफ इंड्यूस होतो. ईएमएफ आला म्हणजेच व्होल्टेज आला, व्होल्टेज आला म्हणजेच करंट आला. हे कोणी सांगितलं? फॅराडेजच्या फर्स्ट लॉ. बरं, एवढंच नाही बोलला तो, अजून काय सांगितलं की किती वेळ येईल तो करंट, किती वेळ राहील? तर तेवढ्या वेळ पुरती राहील जोपर्यंत माझा काय होतं बेटा? फ्लक्स चेंज होतं. मग फ्लक्स कधीपर्यंत चेंज होईल? जोपर्यंत कंडक्टर काय असेल बेटा? मुव्हिंग कंडिशन मध्ये असेल. कंडक्टर जोपर्यंत काय असेल? मुव्हिंग कंडिशन मध्ये असेल. हे कोणी सांगितलं? फॅराडेजच्या फर्स्ट लॉ. अजून एकदा फॅराडेजचा फर्स्ट लॉ. फॅराडेजचा फर्स्ट लॉ काय म्हणतो बेटा? की सपोज एखादा मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स असेल किंवा फ्लक्स आहे, त्याच्या आतमध्ये मी एखादा कंडक्टर ठेवला. कंडक्टर ठेवल्यावरती त्या कंडक्टरला काय केलं? रोटेट केलं किंवा मूव्ह केलं. मूव्ह केल्यावरती ऑटोमॅटिकली तो कंडक्टर त्या फ्लक्सला काय करेल? कट करेल. म्हणजे फ्लक्स माझा चेंज झाला. 100% ईएमएफ इंड्यूस होईल. ईएमएफ आला म्हणजेच व्होल्टेज आला, व्होल्टेज आला म्हणजेच करंट आला. बरं, करंट आला मान्य केलं, पण तो करंट किती वेळसाठी राहील? तोपर्यंत राहील जोपर्यंत तो माझा फ्लक्स काय होतो? चेंज होतो. फ्लक्स चेंज कधीपर्यंत होतो? जोपर्यंत माझा कॉईल काय होतं बेटा? रोटेट होत आहे. हे कोणी सांगितलं? माझा फॅराडेजच्या फर्स्ट लॉ. कोणी सांगितलं बेटा? फॅराडेजचा फर्स्ट लॉ. चलो, अजून फॅराडेजचा सेकंड लॉ पण आहे, तो पण घ्यायचा आहे. आधी एवढं लिखापडी करून घेऊ, ठीक आहे. हेडिंग टाका. बरं, काल आपलं माझ्यामध्ये फॅराडेजचा फर्स्ट लॉ, फॅराडेजचा सेकंड लॉ असं लिहिलेलं होतं. आता हेडिंग टाका पुन्हा फॅराडेजचा फर्स्ट लॉ. फॅराडेजचा फर्स्ट लॉ. फॅराडेजचा फर्स्ट लॉ. The first law states that whenever the magnetic line of forces, the first law states that whenever the magnetic line of forces, the first law states that whenever the magnetic line of forces, the first law states that whenever the magnetic line of forces, ब्रॅकेटच्या आतमध्ये फ्लक्स, the first law states that whenever the magnetic line of forces, ब्रॅकेटच्या आतमध्ये फ्लक्स, ब्रॅकेटच्या आतमध्ये फ्लक्स, linking with the coil or conductor changes, 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 comma there, and EMF gets induced in the coil or conductor, and EMF gets induced in the coil or conductor, and EMF gets induced in the coil or conductor, and EMF gets induced in the coil or conductor, comma there, such an EMF is present, such an EMF is present, such an EMF is present as long as the change in takes place. Such an EMF is present as long as, such an EMF is present as long as, such an EMF is present as long as the change is taking place. Such an EMF is present as long as the change is taking place. Such an EMF is present as long as the change is taking place. हे कोणी सांगितलं बेटा? फॅराडेजचा फर्स्ट लॉ. आता फॅराडेजचा फर्स्ट लॉ मुद्दामून मी तुम्हाला तोंडी पाठ नाही करून घेतलंय बेटा, ठीक आहे. शब्द रचना लॉज म्हटले ना बेटा, जशीच्या तशी चालली पाहिजे, ठीक आहे. हे काम तुमच्याकडे आहे. मी तुम्हाला सगळा कन्सेप्ट सांगून दिलाय, काय आहे काय नाही. लॉज म्हटले की आम्हाला तशीच्या तसे पाठांतर पाहिजे असतात, ठीक आहे. डेफिनेशन म्हटलं, लॉ म्हटलं, तसे तर तसे लागतात बेटा, त्याच्यामध्येच मनाचे कारभार चालत नाही, ठीक आहे. ओके, आता हेडिंग टाका फॅराडेजचा सेकंड लॉ. फॅराडेज सेकंड लॉ. फॅराडेजचा सेकंड लॉ लक्ष घ्या. फॅराडेजचा फर्स्ट लॉने काय सांगितलं की बाबा तिथे मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेसला कॉईलने कट केलं की एमएफ इंड्यूस झाला. किती वेळसाठी इंड्यूस झाला हे कोणी सांगितलं? किती वेळासाठी इंड्यूस झालं हे कोणी सांगितलं? फर्स्ट लॉने. किती वेळासाठी? तेवढ्याच वेळासाठी. किती वेळासाठी? तेवढ्याच वेळासाठी जोपर्यंत तो कॉईल त्या फ्लक्सला काय करेल? कट करेल. जर कॉईलनी फ्लक्सला कट करणं बंद केलं तर ईएमएफ इंड्यूस होणार नाही. हे कोणी सांगितलं? फर्स्ट लॉने. फर्स्ट लॉ जे काय आहे ना बेटा ते वेळेबद्दल बोलतोय. फर्स्ट लॉ कशाबद्दल बोलतोय? वेळेबद्दल. शेवटचा मुद्दा महत्वाचा. शेवटच्या मुद्द्यामध्ये काय म्हटलं बेटा तो
की मान्य केलं, ईएमएफ इंड्यूस होतो, मान्य केलं, पण किती वेळासाठी इंड्यूस होतो, तर तेवढ्याच वेळासाठी जेवढ्या वेळासाठी तो कॉईल काय होईल बेटा त्या फ्लक्सला कट करेल किंवा फ्लक्स काय होईल माझा चेंज होत जाईल. हे कोणी सांगितलं? फर्स्ट लॉ. मग सेकंड लॉ काय बोलतो? सेकंड लॉ याच्याबद्दलच बोलले थोडंफार. सेकंड लॉ काय म्हणतो? ठीक आहे, मान्य केलं की ईएमएफ इंड्यूस झाला, किती इंड्यूस झाला हे सांगण्याचं काम सेकंड लॉने केलं. किती इंड्यूस झाला हे सांगण्याचं काम कोणी केलं? सेकंड लॉने. मग किती इंड्यूस झाला? तर साधारणपणे ईएमएफ तेवढाच इंड्यूस होतो जेवढा कंडक्टर तो फ्लक्सला किंवा कॉईल त्या फ्लक्सला कट करते, तेवढ्याच प्रमाणामध्ये माझा काय इंड्यूस होतो बेटा? ईएमएफ. काय बोललो काय नाही कळालं? पुन्हा एकदा सेकंड लॉ कशाबद्दल बोलला बेटा? की ईएमएफ इंड्यूस झाला, मान्य केलं. किती इंड्यूस झाला? तर तेवढाच इंड्यूस होतो जेवढा कंडक्टर किंवा कॉईलनी ते मॅग्नेटिक लाईनला फोर्सेस किंवा फ्लक्सला काय केलंय? कट केलंय, तेवढ्याच प्रमाणामध्ये माझा काय होईल बेटा? ईएमएफ इंड्यूस होईल. हे कोणी सांगितलं? सेकंड लॉने. बरं, सेकंड लॉ डिटेलमध्ये सांगतो. सेकंड लॉ काय म्हणतो की सपोज माझा मॅग्नेटिक लाईनला फोर्सेस आहे, तिथे जो मध्ये कंडक्टर ठेवलाय, त्या कंडक्टरनी त्या कॉईलला काय कंडक्टरनी और कॉईलनी त्या फ्लक्सला काय केलं? कट केलं, ईएमएफ इंड्यूस झाला, मान्य केलं. हे दोघांमध्ये कॉमन आहे बेटा. त्याच्यामध्ये पण फर्स्ट लॉ मध्ये पण ईएमएफ इंड्यूस झाला होता, याच्यामध्ये पण सेकंड लॉ मध्ये पण ईएमएफ. पण फर्स्ट लॉ मध्ये ईएमएफ काय बोलला? तो तेवढ्याच वेळासाठी जातो, वेळेबद्दल बोलला तो, तेवढ्याच वेळासाठी जातो किंवा तेवढ्याच टायमिंगसाठी जातो जेवढ्या टायमिंगमध्ये काय होईल बेटा? माझा फ्लक्स काय होईल? कट केला आहे. फ्लक्स कट करणं बंद झालं की ईएमएफ इंड्यूस होणं बंद होईल. हे कोणी सांगितलं? फर्स्ट लॉ. मग सेकंड लॉ काय म्हणतो? मान्य केलं. मान्य केलं की तुम्हाला फर्स्ट ईएमएफ इंड्यूस झाला. मग किती इंड्यूस झाला हे सांगण्याचं काम कोणी केलं? सेकंड लॉ. किती इंड्यूस झाला बेटा? मग तेवढाच इंड्यूस झाला, तेवढाच इंड्यूस झाला जेवढं त्या कंडक्टरनी मॅग्नेटिक लाईनला फोर्सेसला किंवा फ्लक्सला काय केलंय? कट केलंय. हे कोणी सांगितलं? फॅराडेजचा सेकंड लॉ. हे कोणी सांगितलं बेटा? फॅराडेजचा सेकंड लॉ. अत्यंत महत्वाची. फॅराडेजचा फर्स्ट लॉ, फॅराडेजचा सेकंड लॉ. असा एखादाच पेपर जातो ज्याच्यामध्ये आम्ही लॉस विचारत नाही. असा एखादाच पेपर जातो, म्हणजे किती IMP लक्षात घ्या, एखादाच पेपर असा जातो ज्याच्यामध्ये आम्ही फॅराडेजचे लॉ विचारत नाही. कळालं बेटा? पुन्हा एकदा सेकंड लॉ काय म्हणतो? ठीक आहे, काय म्हणतो? फ्लक्सले त्याला कट केलं, कंडक्टरने ईएमएफ इंड्यूस झाला, मान्य केलं. ईएमएफ किती प्रमाणामध्ये इंड्यूस झाला? तर तेवढ्याच प्रमाणामध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये कंडक्टरनी त्या फ्लक्सला काय केलं? कट केलं. कंडक्टरनी त्या फ्लक्सला काय केलं? कट केलंय, तेवढ्याच प्रमाणामध्ये. प्रमाण म्हणजे काय बेटा? इथे बोलायला गेलं ना, मॅग्निट्यूड शब्द तुम्हाला डेफिनेशनमध्ये दिसेल, लॉमध्ये दिसेल. कुठला शब्द दिसेल बेटा? मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे काय? किमतीबद्दल बोलला तो. कशाबद्दल बोलला? किमतीबद्दल बोलला. आणि आधीचा पहिला कशाबद्दल बोलला? वेळेबद्दल बोलला. किती वेळापर्यंत? तर तेवढाच वेळ जोपर्यंत माझा कंडक्टर त्या ईएमएफला काय करेल? सॉरी, कंडक्टर त्या मॅग्नेटिक लाईन फोर्सेसला काय करेल? कट करेल. कळालं बेटा? ओके, आता हेडिंग टाका. फॅराडेजचा सेकंड लॉ टाकली असेल बेटा. बरं, फॅराडेजचा सेकंड लॉ मध्ये बेटा अजून थोडं सांगायचं बाकी आहे. फॅराडेजचा सेकंड लॉ मध्ये ना की बाबा त्याचा एक फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युलाने त्यांनी मॅग्निट्यूड काढता येते की ईएमएफ किती इंड्यूस झाला, ईएमएफ किती इंड्यूस झाला ते काढण्यासाठी माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला किती बेटा? E इज इक्वल टू एन डी फाय अपॉन डी टी. E इज इक्वल टू एन किती बेटा? डी फाय अपॉन डी टी. एन म्हणजे काय? नंबर ऑफ टर्न्स. डी फाय अपॉन डी टी म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स. डी बाय डी टी म्हटलं ना रेट ऑफ चेंज ऑफ, डी बाय डी टी म्हटलं काय? रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम. रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम हा फॉर्म्युला आहे बेटा. ठीक आहे, काय काढण्यासाठी? ईएमएफ किती इंड्यूस झाला ते काढण्यासाठी माझ्याकडे फॉर्म्युला आहे. ईएमएफ किती इंड्यूस झाला ते काढण्यासाठी माझ्याकडे फॉर्म्युला आहे. कळालं बेटा? चलो हेडिंग टाका. फॅराडेजचा सेकंड लॉ. फॅराडेजचा सेकंड लॉ. चलो घ्या लिहून. Whenever the conductor is cut by the magnetic flux, whenever the conductor is cut by the magnetic flux, whenever the conductor is cut by the magnetic flux, whenever the conductor is cut by the magnetic flux, whenever the conductor is cut by the magnetic flux, and EMF is induced in the conductor, 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 comma there, and the magnitude of which is proportional to the, and the magnitude of which is proportional to the, and the magnitude of which is proportional to the, and the magnitude of which is proportional to the rate of, is proportional to the rate at which, and magnitude of which is proportional to the
rate at which, and magnitude of which is proportional to the rate at which the conductor, the rate at which the conductor, the rate at which the conductor cuts the magnetic field, the rate at which the conductor cuts the magnetic field, the rate at which the conductor cuts the magnetic field. खालच्या इथल्या फॉर्म्युला लिहूया. E is equal to n d phi upon dt. E is equal to n d phi upon dt. फॉर्म्युला लिहून द्यायचा आहे. E is equal to n d phi upon dt, where n is equal to number of turns, where n is equal to number of turns, d phi upon dt is equal to rate of change of flux with respect to time. Rate of change of flux with respect to time. Rate of change of flux with respect to time. And E is equal to EMF induced. E is equal to EMF induced. E is equal to EMF induced. ओके, झालंय. लक्ष इकडे. आता ना बेटा फॅराडेजचा फर्स्ट लॉ झाला, फॅराडेजचा सेकंड लॉ झाला. फक्त फॅराडेजच्या फर्स्ट लॉ सेकंड लॉ बद्दल दोघीकडे ईएमएफ इंड्यूस झाला, याच्यामध्ये पण ईएमएफ इंड्यूस झाला. फक्त याच्यामध्ये काय सांगतो की किती वेळेसाठी इंड्यूस होता तो आणि इथे किती इंड्यूस झाला तो. ठीक आहे. बरं, आता पुढचा कन्सेप्ट आहे बेटा डायरेक्शन ऑफ द इंड्यूस्ड ईएमएफ. डायरेक्शन म्हणजे काय की ठीक आहे ईएमएफ इंड्यूस झाला ना, त्याची डायरेक्शन कशी होती, मग त्याच्यासाठी पण दोन लॉज आहेत. पहिला फ्लेमिंगचा राईट हँड रूल आहे आणि सेकंड आहे लेन्स लॉ. त्याचे पण दोन लॉज आहेत. कुठल्या बेटा फ्लेमिंगचा राईट हँड रूल आहे आणि सेकंड कुठल्या बेटा लेन्स लॉ. ठीक आहे. आधी एवढं लिहून घेऊ, मग पुढचं सांगतो. ठीक आहे. हेडिंग टाका डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ. हेडिंग टाका डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ. हेडिंग टाका डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ. ओके. खालच्या वेळेला द डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ कॅन बी डिटरमाइंड. The direction of induced EMF can be determined by considering. The direction of induced EMF can be determined by considering. The direction of induced EMF can be determined by considering first. Fleming's right hand rule. Fleming's FLE. Fleming's spelling is beta. FLEMINGS. Fleming's right hand rule. Second, Lenz law. Lenz spelling LENZS. Lenz law. Second आहे बेटा Lenz law. सेकंड कुठला आहे Lenz law. ओके. आता लक्ष इकडे डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ सांगायचं. इंड्यूस्ड ईएमएफ ची डायरेक्शन कशी असेल ते तुम्हाला सांग. तर हे सांगण्यासाठी बेटा आपल्याकडे फ्लेमिंग्सचा राईट हँड रूल आहे. कुठला बेटा फ्लेमिंग्सचा राईट हँड रूल. फ्लेमिंग्सचा राईट हँड रूल काय म्हणतो की बाबा उजवा हात घ्या, राईट हँड म्हणजे उजवा हात. उजव्या हाताचे 3 फिंगर्स एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर ठेवा. तिघं फिंगर्स राईट हँड घ्या. राईट हँडचे पहिले 3 फिंगर्स घ्या. पहिले 3 फिंगर्स एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर असेल असं लक्षात घ्या. दिसतात बेटा. हा याला 90 डिग्रीमध्ये, हा याला 90 डिग्रीमध्ये, हा पण याला 90 डिग्रीमध्ये. म्हणजे फ्लेमिंग्सचा राईट हँड रूल काय म्हणतो की उजवा हात घ्या, उजव्या हाताचे पहिले 3 फिंगर घ्या. पहिले 3 फिंगर घेतल्याच्या नंतर ते अशा प्रकारे ठेवा की ते एक्झॅक्टली एकमेकांना कसे असतील बेटा 90 डिग्रीवर म्युच्युअली परपेंडिक्युलर. याचा मिनिंग काय बेटा ते सगळेच्या सगळे एकमेकांना 90 अंशावरती असतील. बरं 90 डिग्रीवरती ठेवले. मग पुढे काय त्यांचं काय म्हणणं आहे इफ द फर्स्ट फिंगर, जर हा फर्स्ट फिंगर, याला फर्स्ट फिंगर म्हणतात, याला थंब म्हणतात, याला मिडल फिंगर म्हणतात. फर्स्ट फिंगर, थंब आणि मिडल फिंगर. इफ द फर्स्ट फिंगर रिप्रेझेंट्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड और मॅग्नेटिक फ्लक्स. जर माझा मॅग्नेटिक फ्लक्स असा इकडे जात असेल, ठीक आहे. जर माझा फर्स्ट फिंगर काय दाखवतो बेटा मॅग्नेटिक फ्लक्स. ठीक आहे. आणि जर हा थंब म्हणजे तर माझा कंडक्टर दाखवतोय मोशन ऑफ द कंडक्टर. तो काय दाखवतोय मोशन ऑफ द कंडक्टर. पुन्हा एकदा पहिला फिंगर काय दाखवतोय मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस किंवा फ्लक्स. थंब काय दाखवतोय बेटा मोशन ऑफ द कंडक्टर. मोशन ऑफ द कंडक्टर. जर ह्या दोघं केसेस झाल्या देन म्हणजे
तरच मिडल फिंगर काय दाखवेल बेटा माहिती का, डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड ईएमएफ. मिडल फिंगर काय दाखवेल, डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड ईएमएफ. मला सांगा फॅरेडेच्या फर्स्ट लॉ मध्ये महत्वाचं काय काय होतं, फ्लक्स महत्वाचा होता, कंडक्टर महत्वाचा होता. कंडक्टरनी जेव्हा फ्लक्सला कट केलं तेव्हाच माझं ईएमएफ काय झालं, इंड्यूस झालं. पण ईएमएफ कसं इंड्यूस झालं होतं काही सांगितलं होतं का, नाही. हे कोणी सांगितलं मला, फ्लेमिंगच्या राईट हँड रूलने. हे कोणी सांगितलं, फ्लेमिंगच्या राईट हँड रूलने. पुन्हा एकदा फ्लेमिंगचा राईट हँड रूल काय म्हणतो की बाबा रे, राईट हँड घ्या, राईट हँडचे फर्स्ट 3 फिंगर्स स्ट्रेच करा आणि ते असे स्ट्रेच करा ते एकमेकांना कसे असतील बेटा, म्युच्युअली परपेंडिक्युलर. इफ द फर्स्ट फिंगर डिनोट्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस और मॅग्नेटिक फ्लक्स अँड थंब डिनोट्स द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द कंडक्टर, इफ दोन्हीकडे इफ येईल, देन जर ह्या दोघी कंडिशन सॅटिस्फाय झाल्या देन तरच मिडल फिंगर काय दाखवेल बेटा, मोशन ऑफ कंडक्टर. तरच मिडल फिंगर काय दाखवेल, मोशन ऑफ कंडक्टर. तरच मिडल फिंगर काय दाखवेल बेटा, मोशन ऑफ कंडक्टर. मग आता इंग्लिशमध्ये काय म्हणतो, फ्लेमिंग्स राईट हँड रूल स्टेट्स दॅट लेट द फर्स्ट 3 fingers of right hand are stretched in such a way that they are mutually perpendicular to each other. And if the first finger indicates the direction of magnetic field, if the first finger indicates the direction of magnetic field, and if the thumb indicates the motion of the conductor, and if the thumb indicates the motion of the conductor, then the middle finger will indicate the direction of the EMF induced. Then the middle finger will indicate the direction of the EMF induced. Then the middle finger will indicate the direction of the EMF induced. कळालंय, हे कोणी सांगितलं बेटा, फ्लेमिंग्सचा राईट हँड. पुन्हा एकदा मराठीमध्ये पहिले 3 फिंगर राईट हँडचे असे घ्या, ते एकमेकांना म्युच्युअल परपेंडिक्युलर असतील. फर्स्ट फिंगर काय दाखवेल, मॅग्नेटिक फील्ड फ्लक्स, थंब काय दाखवेल, मोशन ऑफ द कंडक्टर. देन ओनली द मिडल फिंगर विल इंडिकेट द डायरेक्शन ऑफ द EMF induced. कळालं बेटा. पुन्हा IMP मुद्दा, पुन्हा IMP मुद्दा 4 मार्कासाठी विचारतो, नाही तर 2 मार्कासाठी. फक्त फ्लेमिंग्स राईट हँड रूल, फक्त फ्लेमिंग्स राईट हँड रूल 4 मार्क्ससाठी कधी कधी विचारतो आम्ही. ठीक आहे, चलो लिखा पडी. फ्लेमिंग्स राईट हँड रूल. Let the thumb and first 2 fingers of right hand, let the thumb and first 2 fingers of the right hand, let the thumb and first 2 fingers of the right hand be arranged in such a way, be arranged in such a way that they are mutually perpendicular to each other. Be arranged in such a way that they are mutually perpendicular to each other. That they are mutually perpendicular to each other. Comma there. Comma there. If the first finger denotes the direction of, if the first finger denotes the direction of, if the first finger denotes the direction of magnetic line of forces, if the first finger denotes the direction of magnetic line of forces, ब्रॅकेटच्या आतमध्ये फ्लक्स, ब्रॅकेटच्या आतमध्ये फ्लक्स, and if the thumb denotes the motion of the conductor, and if the thumb denotes the motion of the conductor, and if the thumb denotes motion of the conductor, जर ऑब्झर्व केलं दोघीकडे if म्हटलंय बेटा, if शब्द महत्वाचा. and if the thumb denotes the motion of the conductor, and if the thumb denotes, and if the thumb denotes the direction of motion of conductor असेल, and if the thumb denotes the direction of motion of the conductor असेल, and if the thumb denotes the direction of motion of the conductor, comma द्या, then the middle finger, then the middle finger, then the middle finger will point the direction of induced EMF. Then the middle finger will point the direction of induced EMF. Then the middle finger will point the direction of induced EMF. Then the middle finger will point the direction of induced EMF. झालं बेटा. ओके, सेकंड आता हेडिंग टाकायची आहे लेन्स लॉ. सेकंड हेडिंग टाकायची आहे लेन्स लॉ, LENZ, लेन्स लॉ. आता लेन्स लॉ काय म्हणतो, लेन्स लॉ काय म्हणतो, ठीक आहे EMF इंड्यूस झालंय मान्य केलं. आता हा पण त्याची डायरेक्शनच सांगेल. कशी असते त्याची डायरेक्शन माहिती का. लेन्स लॉ काय म्हणतो की बाबा करंटची जी काय डायरेक्शन असेल ती ऑपोजिट असेल कोणाच्या, EMFच्या. सिंपल.
लेन्स लॉ काय म्हणतो, ठीक आहे EMF इंड्यूस झाल्याला मान्य केलं, त्याची जी डायरेक्शन असेल ती करंटच्या ऑपोजिट असेल. तो काय म्हणतो, लेन्स लॉ काय म्हणतो, करंट EMF इंड्यूस झाले मान्य केलं, त्याची डायरेक्शन कशी असेल, करंटच्या ऑपोजिटमध्ये. अपोज द कॉज, आता त्याला शब्द काय टाकलेले नाही, अपोज द कॉज, त्याला शब्द काय टाकलाय, अपोज द कॉज. ठीक आहे. बरं, मग इथे त्याने फॉर्म्युलामध्ये काय म्हणतोय, इथे फक्त आणि फक्त फॉर्म्युला कसाच येईल, फक्त चेंज काय करायचं, इथे मायनस चिन्ह टाकायचं. म्हणजे काय डायरेक्शन कशी असेल, अपोजिट असेल. डायरेक्शन कशी असेल, अपोजिट असेल. कळालं बेटा. हा लॉ पाठ करणं महत्वाचं आहे. ठीक आहे. लॉ सोपा आहे पण पाठ करायला अवघड आहे. ठीक आहे. लॉ सोपा आहे म्हणजे माझ्याकडनं काम सोपं आहे, तुमच्याकडनं काम अवघड आहे. ठीक आहे. चलो घ्या लिहून. लेन्स लॉ. दिस लॉ स्टेट्स दॅट द डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड EMF. दिस लॉ स्टेट्स दॅट द डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड EMF. This law states that the direction of induced EMF produced due to the process of electromagnetic induction is always such that it will set up a current to oppose the basic cause. It will set up a current to oppose the basic cause responsible for inducing the EMF. It will set up a current to oppose the basic cause. It will set up a current to oppose the basic cause responsible. It will set up a current to oppose the basic cause responsible for inducing the EMF. ठीक है. फॉर्म्युला लिहायचा आहे E इज इक्वल टू मायनस ND फाय अपॉन DT. E इज इक्वल टू मायनस ND फाय अपॉन DT. खालच्या ओळीत निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट द इंड्यूस्ड EMF opposes the cause. Negative sign indicates that the induced EMF opposes the cause. Of producing it. ओके बच्चांनो, आता आज अतिशय महत्त्वाचे फंडे झाले. कुठले फॅरेडेचा फर्स्ट लॉ झाला, फॅरेडेचा सेकंड लॉ झाला, फ्लेमिंगचा राईट हँड रूल झाला आणि अजून एक कुठलं बेटा, लेन्स लॉ. अत्यंत महत्त्वाचं, काहीतरी पेपरमध्ये दिसेल, पक्का दिसेल, काहीतरी याच्यातून पेपरमध्ये दिसेल म्हणजे दिसेल, त्याशिवाय पेपर निघत नाही. ओके बच्चांनो, दॅट्स ऑल. बाकीचं थँक्यू.